आपल्या बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त करण्यात आलेलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेल्या टॅक्सबद्दल त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. एखाद्या व्यक्तीनं वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमाई केली तर त्याला एक रुपयाचा देखील कर भरावा लागणार नाही. मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर मात्र कर भरावा लागेल. तर स्टँडर्ड डिडक्शन 75,000 इतकं ठेवण्यात आलेलं आहे. परंतु ही करमाफी केवळ नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे. 4 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री असेल. 4 ते 8 लाखांपर्यंत 5%, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत 15%, तर 16 ते 20 लाखांपर्यंत 20% इतका कर असेल. 20 ते 24 लाखापर्यंत 25%. तर आपण बघतोय या बजेटमधल्या मोठ्या घोषणा. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालेलं आहे. 5 लाख SC ST महिलांना, उद्योगांसाठी 2 कोटींपर्यंतचं कर्ज. 23 IIT मधील विद्यार्थी संख्या ही दुप्पट करणार. मेडिकल कॉलेजेस मधील 75,000 जागा वाढवणार. सरकारी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ब्रॉडबँडनं जोडणार. सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर उपचार होणार. कॅन्सर आणि जीवनावश्यक 36 औषधं स्वस्त होणार. शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर. उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादकता मिशनची स्थापना करणार. ज्येष्ठ नागरिकांसाठीची TDSची मर्यादा 50,000वरून आता 1 लाख रुपये झाली आहे. तर करात सूट मिळाल्यामुळे किती फायदा होणार आहे ते आपण बघतोय. 12 ते 16 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 50,000, 16 ते 20 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 90,000, तर 20 ते 24 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 1,10,000 यांचा फायदा होणार आहे. तर नवी कर रचना कशी आहे ती आपण बघतोय. 4 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री झालेलं आहे. 4 ते 8 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्नावर 5% टॅक्स. 8 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% टॅक्स. 12 ते 16 लाखांच्या उत्पन्नावर 15% टॅक्स. 16 ते 20 लाखांच्या उत्पन्नावर 20% इतका टॅक्स असेल. 20 ते 24 लाखांच्या उत्पन्नावर 25% इतका टॅक्स असेल. तर या बजेटनं काय स्वस्त केलेलं आहे ते आपण बघतोय. कॅन्सरची औषधं स्वस्त झालेली आहेत. टीव्हीचे पार्ट स्वस्त झालेले आहेत. रेडीमेड कपडे स्वस्त झालेले आहेत, त्यामुळे शॉपिंग करायची पुरती संधी. मोबाईल स्वस्त झालेला आहे. प्रत्येकाचा अविभाज्य घटक झाला आहे मोबाईल. इलेक्ट्रिक कार आता स्वस्त झालेल्या आहेत. कॅन्सरवरची औषधं देखील स्वस्त झालेली आहेत. चामड्याच्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत. खेळण्या ज्या आहेत त्या देखील स्वस्त झाल्या आहेत. मेडिकल उपकरणं देखील स्वस्त झालेली आहेत. सोबतच इलेक्ट्रिक कार स्वस्त झाली आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा आणि प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर दिलेली आहे. भारताला गतीनं पुढे नेणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांसाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. 4 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे. 4 ते 8 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर, तर 8 ते 12 लाखांवर 10% कर आणि 12 ते 16 लाख उत्पन्नावर 15%, तर 16 ते 20 लाख या उत्पन्नावर 20% कर लागू झाला आहे. अर्थसंकल्पामध्ये टीव्ही, मोबाईल, औषधं आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार आहेत अशी घोषणा करण्यात आली आहे. तसंच मोबाईल फोन, LED, LCD टीव्ही आणि चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत. आसाममधील नामरूप इथं 3 युरिया खत निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत आणि या कारखान्यांची एकूण युरिया निर्मितीची क्षमता 12.7 लाख इतकी असणार आहे. आरोग्य आणि रोजगारावर लक्ष असून पुढील 5 वर्ष विकासाची संधी देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट असून खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचं सीतारमण यांनी म्हटलंय. 36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट जाहीर करण्यात आलेली आहे. कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली जाणार आहे आणि त्यामुळे कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 200 डे केअर कॅन्सर सेंटर तयार करण्यात आलेले आहेत. कॅन्सर रुग्णांसाठी ही दिलासादायक घोषणा ठरेल. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सर सेंटर उभारलं जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत 8 कोटीहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाणार आहे. सर्व सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात येणार आहे. भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती होणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता जाहीर केलं आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात MBBSच्या 10,000 जागा वाढवल्या जातील. तसंच पुढील 5 वर्षामध्ये 75,000 नवीन MBBSच्या जागा वाढतील. सरकार पहिल्यांदाच उद्योग सुरू करण्यासाठी म्हणून 5 लाख महिलांना, SC आणि ST उद्योजकांना 2 कोटी रुपयांचं टर्म लोन देणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत सरकार ऑनलाईन क्षमता निर्माण कार्यक्रम देखील सादर करेल. व्याज उत्पन्नावरील TDSची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. सेवानिवृत्त व्यक्तींना याचा मोठा फायदा होणार आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74% 100% करण्यात आली. ही घोषणा केल्यानंतर आता विमा स्वस्त होण्याचीही शक्यता आहे. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जनजीवन मिशन संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट असून जलजीवन मिशनला 2028 पर्यंत राबवण्यात येणार आहे. सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 2025 मध्ये म्हणजे या वर्षात आणखीन 40,000 नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सरकार 40,000 घरं बांधणार असून परवडणाऱ्या किमतींमध्ये सर्वसामान्यांना ही घरं खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना या वर्षामध्ये हक्काचं घर मिळणार आहे. अर्थसंकल्पात लघु उद्योगांना चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये भारताला जागतिक खेळणी केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न होणार असून पर्यावरणपूरक खेळणी मेक इन इंडिया अंतर्गत बनवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी घोषित केलं आहे. सरकार भारतीय टपाल विभागाला 1.5 लाख ग्रामीण टपाल कार्यालयांसह एका मोठ्या लॉजिस्टिक संघटनेत रूपांतरित करण्याची योजना आखतीये आणि हे पोस्ट ऑफिस ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचं ठरणार आहे. विकसित भारतासाठी न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर करण्यात आलेलं आहे. ज्या अंतर्गत 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून 100 गिगावॅट ऊर्जा उत्पादनाचं लक्ष्य आहे. गिग वर्कर्ससाठी एक विशेष योजना जाहीर करण्यात आली. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्यांसाठी म्हणून सुरक्षा योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांना ओळखपत्र दिली जातील. याशिवाय त्यांना पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत विमाही दिला जाईल. सरकारच्या या पावलांचा फायदा 1 कोटीहून अधिक गिग कामगारांना होणार आहे. राज्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण तयार करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राज्यातील 50 नवीन पर्यटन स्थळांची निवड करून तिथं थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांनी पुस्तकांसाठी खास स्कीमची घोषणा केली.
डिजिटल फॉर्ममध्ये भारतीय भाषेतील पुस्तकं तयार करणार असल्याचं त्यांनी अर्थसंकल्पात नमूद केलं. पुस्तक प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. एमपीएससी ऑडिओ क्लिप प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आणि चाकणमधून दोघांना आता गुन्हे शाखेनं अटक केली आहे. एमपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून पुढे आली होती. एका एजंटच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली. या एजंटनं किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला होता आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केली होती. गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलंय. गुजरातमधील भिलाड येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यामध्ये 40 फूट खोल दरीमध्ये अशोक धोंडी यांचा मृतदेह कारसोबत आढळलाय. कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानंच त्यांची हत्या केल्याचं आता उघड झालंय. पुण्यातील मुंढवा एबीसी रोड परिसरातील बारमध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. रात्री 10:30च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. यामध्ये 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये पुण्यात जीबीएसच्या आजारानं 10 रुग्ण आढळलेले आहेत, तर आतापर्यंत मृतांची संख्या 5 वर पोहोचली. गेल्या काही दिवसात जीबीएस या आजारानं पुण्यात विळखा वाढवलेला आहे. जळगावात जीबी सिंड्रोमच्या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला. विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही एका महिलेला हा आजार झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये या महिलेवर उपचार सुरू आहेत. जीबीएसवर मात करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी यासाठी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळेस स्वच्छता, शुद्ध पाणी, योग्य आहार आणि सुदृढ जीवनशैली हीच जीबीएस नियंत्रणाची गुरुकिल्ली आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मुंबईमध्ये आता सार्वजनिक वाहतूक अर्थात टॅक्सी आणि रिक्षाचे दर महागले आहेत. मुंबई आणि मेट्रोपॉलिटन भागात या काळ्या पिवळ्या टॅक्सीनं प्रवास करणाऱ्यांना कमीत कमी आता 31 रुपये मोजावे लागतील, तर रिक्षाच्या प्रवासासाठी कमीत कमी 26 रुपये द्यावे लागतील. हे वाढीव दर 1 फेब्रुवारीपासून लागू झालेले आहेत. गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेली आहे. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली, तर मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 6 रुपये 50 पैशांची कपात झाली आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठीची मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी कांदिवली दरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर आज कल्याण वांगणी दरम्यान रात्री ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शेवटची कर्जत लोकल 11:51 सुटणार आहे. पुण्यात खासगी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारणा आहे. कारण विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी म्हणून 1ली ते 8वीच्या 303 शाळा मॉडेल स्कूल करण्याचा निर्धार करण्यात आला. या विषयाच्या 417 कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आलेला आहे. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा सुरू असून आजपासून 86 ते 125 किलो वजनी गटामध्ये रोमांचक कुस्ती सामने सुरू झालेले आहेत. पहिल्या फेरीमध्ये महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. बैलगाडी शर्यतीला राज्य सरकारच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका घेतली जाईल, असं मत राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केलेलं आहे. सांगलीच्या मासाळवाडी इथं आयोजित भव्य बैलगाडा शर्यती प्रसंगी ते बोलत होते. भावना एकच आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. उभा पट्टा पद्धतीच्या शर्यतीमध्ये हडपसरच्या नितीन शिवाळे यांच्या पाखऱ्या आणि शिरसवाडीच्या पंकज गाडगे यांच्या रायफल या बैल जोडीनं पहिला क्रमांक पटकावत 5 लाखांचं बक्षीस जिंकलेलं आहे. सद्गुरू रामानंद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं
धाराशिव शहरामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे। माघी वारीसाठी धाराशिव जिल्ह्यातील काजळा इथून गेल्या 35 वर्षांपासून रामानंद महाराजांची पालखी पंढरपूरला नेण्याची परंपरा असून महिला पुरुष बालवारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे। भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन तसं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। आज गणेश जयंती आणि त्यानिमित्तानं पुण्यातील दगडूशेठ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी दिसून येते। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरामध्ये माघी गणेशोत्सव साजरा होतोय। या निमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर आता थेट साधू संत देखील मंत्री धनंजय मुंडेंच्या मदतीला धावून आलेत। मुंडे भगवानगडावर गेल्यानंतर त्यांना कुणी क्लीन चिट दिली आणि त्यावर काय टीकेची जोड उठली यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। धनंजय मुंडे गुन्हेगार नाही। नामदेव शास्त्रींची मुंडेंना क्लीन चिट। धर्मशास्त्रींचा भ्रष्ट मंत्र्यांना पाठिंबा। भगवानगडाच्या आध्यात्मिक क्षेत्रावर राजकारणी लोकांनी आपण होऊन संस्कारित पद्धतीने वागावं। ऐकलत? पंकजा मुंडेंशी बिनसल्यानंतर 2016 मध्ये भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको अशी थेट भूमिका घेणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना मात्र क्लीन चिट दिली आहे। सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये। मात्र धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, त्यांना गोवण्यात येत आहे असा थेट दावा करत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंनाही कृतज्ञतेच्या भावना दाटून आल्या। त्यामुळे मनसेच्या प्रकाश महाजनांनी शास्त्रींनी पंकजाला दिलेल्या वागणुकीची आठवण करून दिली आहे। त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे, त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय। आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला। तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय। संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे। असाच आधार एक काळ पंकजाला हवा होता। नुकतंच कर्तबगार वडिलाचं निधन झालं होतं, राजकारणात खूप तिला स्पर्धा होती। त्यावेळेस तिने गडाकडे मोठ्या आधाराने पाहिलं। गडाने काय केलं की दसरा मेळावा जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून चालत आलेला आहे तो इथं घ्यायचा नाही, गडाने दरवाजे बंद केले त्याच्यासाठी। मग जो न्याय पंकजा मुंडेंना लावला तोच न्याय त्यांनी धनंजय मुंडेला लावला नाही। न्यायाचारी आहात आपण, न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद आपण केला। अंजली दमानियांनी मात्र नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचा जनतेसमोरचा चेहरा दिसत नसल्याचा टोला लगावलाय। नामदेव शास्त्रींनी पाठराखण केली असेल तर ते दुरुस्त करतील असा खोचक विश्वास जरांगेंनीही व्यक्त केला। तर हे त्यांचे दोन चेहरे जे आहेत, जे नामदेव शास्त्रींना दिसत असेल तो त्यांचा वेगळा चेहरा आहे आणि जो जनतेला दिसतो तो त्यांचा वेगळा चेहरा आहे। खूप इच्छा असून देखील जाता येत नाहीये, पण मी हे कागदपत्र मात्र अतिशय एक्सप्लेनेटरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहे। खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही। संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध? गुंड थोडे संप्रदाय चालवतात आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकते? बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा करतील। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण करत अजित पवारांसह सत्ताधारी आणि विरोधकांना स्पष्ट संदेश दिलाय। त्यामुळे एकेकाळी भगवानगडावर राजकारण करू नये म्हणणाऱ्या नामदेव शास्त्रींनीच गडाच्या पायंड्याला छेद दिलाय का? संत महंतांनी राजकीय नेत्यांबाबत थेट भूमिका घेणं योग्य आहे का? असे अनेक सवाल उपस्थित झाले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।